आपला तो एक कृष्णा
मृदुंगाचार्यांसाठी गायनाचार्यांसाठी जोराने टाळी वाजवा. जोराने. मागच्या महिला मंडळात तुम्ही टाळी वाजवत नाही, जोराने वाजवा. संताने सरता केलो तैशा परी, संताने सरता केलो तैशा परी, चंद्राने बोरी व्यापिल्या, गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. तुका म्हणे आले समर्थाचे मना, तुका म्हणे आले समर्थाचे मना, तरी होय राणा रंग त्याचा, गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम, परमधाम कैवल्यमेकं तुरीयं, प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंग करू प्रथम नामन, पांडुरंग करू प्रथम नामन. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदंबोज तेजस्प्रदिक् प्रदेशं, विदीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधि समूर्तिं भजे ज्ञानदेवं. अतुलित बलधामं हेमशैलावदेहं, धनुजवन कृशानं, ज्ञानिनामग्रगण्यं, सकलगुणनिधानं, वानराणामधीशं, रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. आता वंदुरंग भूमिका कीर्तन
कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया वाजे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले गोपणी बोला अज्ञान म्हणून आपुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे. महिला मंडळ सर्वात आधी तुम्ही मांडी होऊन बसा. तर ओट्यावरचे मंडळी मांडी होऊन बसा. 2 श्लोक माझ्या मागे म्हणायचे आहेत. सामुदायिक वंदन, जसं सामुदायिक भोजन असतं, सामुदायिक पारायण असतं, तसं सामुदायिक वंदनही असतं. म्हणून सर्वांनी हात जोडून 2 श्लोक माझ्या मागे म्हणायचे आहेत जोराने. आणि हा आवाज जिथपर्यंत जातो तिथली भूमी पवित्र होते, पावन होते. जोराने म्हणा. वसुदेव सुतम देवम. जोराने. कंस शाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरुम. पुढचा श्लोक मी म्हणणार नाही, जोराने म्हणशाल तेव्हाच मी म्हणेल. कृष्णाय वासुदेवाय. गर्दी कमी पण आवाज, गर्दी जास्त आहे पण आवाज कमी. जोराने बोला. कृष्णाय वासुदेवाय. अजून थोडी कशेर, अजून बाकी आहे. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. संताने सरता केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापिल्या गुणदोषयाती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया. तुका मने आले समर्थाचे मना तरी होय राणा रंग त्याचा गुणदोषयाती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगन्मान्य जगविख्यात देहुनिवासी श्री संत तुकोबराय यांचा संतपर प्रकरणातील 3 चरणांचा अभंग आहे. विठ्ठला या अभंगातून महाराज प्रथम चरणात संतांचे कार्य, दुसऱ्या चरणात संतांचा स्वभाव आणि तिसऱ्या चरणात संतांचे सामर्थ्य सांगतात. प्रथम चरणात संतांचे कार्य कोणते आहे, दुसऱ्या चरणात संतांचा स्वभाव कोणता आहे आणि तिसऱ्या चरणात संतांचे सामर्थ्य किती आहे हे सांगतात. विठ्ठल चिंतनाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा पर्याय देणे महत्वाचे आहे. तो म्हणजे असा की भागवताचार्य गुरुवर्य म्हणजे हरिभक्त पारायण कृष्णाजी महाराज चाळीसगावकर यांच्या मार्गदर्शनाने आणि माझे आजोबा म्हणजे वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्त पारायण परमपूज्य गुरुवर्य कृष्णाजी बाबा सांजोरीकर यांच्या प्रेरणेतून हा असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि वर्ष 30वे. यासाठी हरिभक्त पारायण विनेकरी राजेंद्र परदेशी महाराज रांजणगावकर आहेत. मृदुंगाचार्य राम महाराज चाळीसगावकर आहेत. हार्मोनियम वादक निवृत्ती महाराज आळंदीकर आहेत. गायनाचार्य हरिभक्त पारायण प्रशांत महाराज तरवाडेकर आहेत. अनमोल हरिभक्त पारायण विजय महाराज अंधारी. आणि असा हा आपला अखंड हरिनाम सप्ताह. आणि मला तर हे विशेष वाटतं की तुमचं गाव किती पवित्र आहे, किती पवित्र आहे तुमचं गाव. कारण की तुमच्या गावात असे संत झाले आहेत की जसं आळंदीला म्हणजे आमच्या आळंदीला जसं ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली तेव्हा ते आळंदी एवढं प्रसिद्ध आहे. म्हणून आपल्या या रांजणगाव गावात हरिभक्त पारायण वैकुंठवासी गुरुवर्य म्हणजे मधुगिरी महाराज
यांचे संजीवन समाधी आहे. हे आपल्या गावाचं विशेष आहे. म्हणून तर आपल्या गावात समृद्धी, धन सर्वच आहे. आणि विशेष म्हणजे हे की आपल्या गावात राजवाडे अजून आहेत. असं कुठलंही गाव नाही, असं सर्व गाव आहेत जिथे भल्या भल्या इमारती आहेत, घर बांधले आहेत लोकांनी. पण आपल्या गावात अजून जुनी परंपरा आहे. अजून आपल्या गावात राजवाडे आहेत, काही वाडे आहेत जुने. एवढी आपली संस्कृती अजून टिकली आहे. आणि अशा गावात माझं पहिल्यांदाच कीर्तन होते. आणि तुम्हाला तर माहिती असेल की वैकुंठवासी गुरुवर्य कृष्णाजी बाबा सांजोरीकर यांची मी नात आहे. नात म्हणजे किती पिढी? तिसरी पिढी. की आता या स्टेजवर तिसरी पिढी सुद्धा आमची उभी आहे. आणि अशा या गावात माझं भाग्य आहे की अशा या गावात अशा या महाराजांच्या चरणाजवळ अशा या अखंड हरिनाम सप्ताहात मला कीर्तनाची संधी प्राप्त झाली. ही मी तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार मानते. माझ्या कीर्तनाकडे वळते. विठाल जगद्गुरु शंकराचार्य सांगतात की जगात 3 गोष्टी दुर्लभ आहेत. दुर्लभम त्रयमेवेत देवानुग्रहे तुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयः. पहिली गोष्ट मनुष्य जन्म दुर्लभ आहे. दुसरी गोष्ट भगवत प्राप्तीची इच्छा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे संतांची भेट तर फार दुर्लभ आहे. संतांची भेट फार अवघड आहे. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजटी करुणा केली, ऐसी वर्मे मज दावी नारायणा, अंतरीच्या कुणा प्रगटवणी. संतांची भेट तर फार अवघड आहे आणि ते भेटले तरी ते समजणं कठीण आहे. का? कारण संतांची लक्षणं समजत नाही. संतांच्या लक्षणं सांगणारी अनेक अभंग आहेत, अनेक प्रमाण आहेत. पण मी एकच सांगते जो तुम्हाला माहिती आहे. रांजले गांजले जीवाने गो आपले, तोची साधो कारंजले गाजले त्याचे माने गोवाले, ओची तारोळा देव तेची नावा. जे कारंजले गांजले त्यासी मने जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेची जाणावा. संतांची अनेक लक्षणं आहेत आणि संतांच्या अनेक व्याख्या आहेत. पण मी एक सांगू का? संत शब्दातच संतांची व्याख्या आहे. म्हणजे संत शब्दाचा संतांचा अर्थ पण आहे. कधी कधी शब्दातच अर्थ असतो व कधी कधी प्रश्नातच उत्तर असतं. मी एकाला विचारलं, अहो दादा तुमचं लग्न झालंय का? तो म्हणाला हो. मग मी विचारलं तुम्हाला मुलं किती? तो म्हणाला 2, एक पहिलीला व एक दुसरीला. सांगा बरं त्याला बायका किती? महिला मंडळ जेवण करून आलेले आहात ना, मग जोराने बोला किती बायका?
किती बायका? मला बोलणारी माणसं फार आवडतात बरं का, जोराने बोला. किती बायका? सांगा किती बायका? पुरुष मंडळ सांगा किती बायका? अहो इथे एक मिळना झाली, कोण दोन म्हणते? एकच बायको. पण त्याने काय सांगितलं? एक इत्ता पहिलीला आहे व एक इत्ता दुसरीला आहे. शब्दाचाच अर्थ असतो व कधी कधी प्रश्नाचं उत्तर असतं. आता प्रश्न नीट ऐका. चिंध्याच्या आईला 4 मुलं. चिंध्याच्या आईला 4 मुलं. एकाचं नाव किलो, दुसऱ्याचं नाव अर्धा किलो, तिसऱ्याचं नाव पावशेर, मग चौथ्याचं नाव काय? छटा सांगा पटकन, बोला. 8 पावशेर सांगा पटकन. अहो प्रश्नाचं उत्तर आहे चिंध्याच्या आईला. मग अर्धा किलो आला, एक किलो आला, मग चिंध्या कुठं आला? त्याचं नाव चिंध्या. शब्दाचा अर्थ असतो व कधी कधी प्रश्नाचं उत्तर असतं. तसंच संत शब्दाचा संत जीवनाचा अर्थ आहे. चला आपण संत शब्द पाहू. संत शब्दातला पहिला अक्षर कुठला आहे? सांगा पहिला अक्षर कुठला आहे? स. आता कुठला स शिकवतात बाराखडीत? स सश्याचा. संतांच्या जीवनात स. अहो पूर्वी माझे बाबा सांगतात, पूर्वी आपली बाराखडी अज्ञानापासून सुरू होणारी बाराखडी ज्ञानेश्वरांच्या आज्ञेपर्यंत थांबायची, अशी आपली बाराखडी होती. त्या बाराखडीत गणपतीचा होता, मग महादेवाचा होता, ज्ञानेश्वरांचा होता. पूर्वी आपली बाराखडी अज्ञानापासून सुरू होणारी बाराखडी ज्ञानेश्वरांच्या आज्ञेपर्यंत थांबायची. पण काही अधर्मी लोक म्हणाले, अहो गणपती हिंदूंची देवता आहेत, मुसलमानांची मुलं पण शाळेत शिकतात, त्यांच्या भावना दुखवतात. तेव्हापासून गणपतीचा ग काढून गवताचा शिकवतात. मला तर असं वाटते पुढच्या पिढी का आता गवताचा पण काढून गदड्याचा लिहितील आणि म्हणा मुलांनो गदड्याचा. सशाच्या नाही, संतांच्या जीवनात समयचा स आहे. ज्ञानाचा दिवा संत जगात लावतात. नाचू कीर्तनाची रंगी, ज्ञान दीप लावू जगी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, संत तर साक्षात ज्ञानाचे चालते बिंब असतात. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचे ते कोंब. माणूसपणाची भांब लोकाची लागी, मागे पुढे जाते संतांच्या जीवनात समयच असं आहे. पण संत कधीही प्रसंगी तलवारही हाती घेऊन देतात, म्हणून तो तलवारीचा पण आहे हे लक्षात ठेवा. पंजाबचे संत गुरु गोविंद सिंग यांनी जर तलवार हाती घेतली नसती तर आज पंजाब बसला नसता. संतांच्या जीवनात समयच असं आहे. ज्ञानाचा दिवा म्हणजे समयी. मग महाराज असे परिवर्तन करणारे संत मला भेटले, त्यांनी माझ्या जीवनात बदल केला हे महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. संताने
पियल्या गुणदोषी अति न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया. सरता बर का मंडळी, काय सरता बर का मंडळी, नाही तर बरेच जण मागे सरिताच म्हणतात, कारण त्यांचं कानपाट असतं. कानपाट नाही पाहिजे, माणसाचं वाचन पाठ पाहिजे. अहो एका ठिकाणी विनेकरी पुढे म्हणायचे, कृपाळू सज्जना तुम्ही संत जन, कृपाळू सज्जना तुम्ही संत जन. मागचे म्हणजे म्हणायचे, उपाडू सज्जना तुम्ही संत जन. सांगा बरं. अहो एका ठिकाणी काल्याच्या कीर्तनात मी गौडण म्हटली, पेंड्या सांगणा हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा सांगणा, पाण्यात गेला कसा. मागचे भजनी म्हणायचे, पाण्यात गेला ससा सांगणा, पाण्यात गेला ससा. विठ्ठला विठ्ठल. सरता म्हणजे बदल, उद्धार, परिवर्तन. कशाचं परिवर्तन करतात संत? तर संत जगाचं परिवर्तन करतात. एक म्हणाला, अहो महाराज जगाचं परिवर्तन तर विज्ञानाने केलं, संतांनी कशाचं परिवर्तन केलं? त्याचं म्हणणं बरोबर आहे. आध्यात्मिक शास्त्रात विज्ञानाने खूप बदल केले. अहो विज्ञानामुळे आता पूर्वीच्या काळात एखाद्याचा जर हात मोडला असेल तर त्याला 1.5 महिन्याचा पाटा द्यायचे आणि तो पाटा गळ्यात घालायचा आणि गावात फिरायचा. मग लोक त्याला म्हणायचे, जना हात मुडी त्यांना गयामा पडी, लोक त्याला म्हणायचे. पण आता आता विज्ञान एवढं मोठं झालंय की आता एखाद्याचा जर हात मुडला तर त्याला लगेच ऑपरेशन करून नट बोल्ट कसून देतात स्टीलच्या पट्ट्या टाकून. आणि मग एक माणूस म्हणाला, डॉक्टर साहेब आई मुडवता नाही म्हणे, भाऊ वाटेने मुडी पण दुसरीकडे मुडी, एवढं मजबूत काम असतं. विज्ञानामुळे माणसाचे सगळे अवयव बदलता येतात. विज्ञानामुळे माणसाचे सगळे अवयव बदलता येतात. एखाद्याचा हात मोडला असेल तर हात बदलता येतो, एखाद्याची डोळे खराब झाली तर डोळे बदलता येतात. अजून नवीनच निघाले प्लास्टिक सर्जरी, इकडची कातडी सुद्धा तिकडे लागली जाते. हे सुद्धा विज्ञानाने एवढी मोठी प्रगती केली. पण अजून स्वभाव बदलण्याचा दवाखाना निघालेला नाही. अजून काय स्वभाव बदलत नसतो आणि स्वभावावर काही औषधं निघालेली, मूळ स्वभाव बदलत नसतो. जन्मयोगी झाला पाग्या, आधी होता वाग्या जन्मयोगी झाला पाग्या. त्याचा येडकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना. येडकोट. आता मी यांना सांगितलं का म्हणायचं, तरी पण का म्हणाले? कारण मूळ स्वभाव कधी बदलत नसतो. मूळ स्वभाव बदलत नसतो आणि तो कधी बाहेर आल्याशिवाय सुद्धा राहत नाही. आहे का? पुण्यात एक गरीबाचा मुलगा MPSCच्या परीक्षा देऊन कलेक्टर झाला आणि कलेक्टर ऑफिस समोर जाताना एक मुलगी रस्त्यावर भीक मागत होती. त्याने तिला पाहिलं आणि गाडी थांबवली आणि उतरला. ए मुलगी, किती सुंदर आहेस, माझ्याशी लग्न करशील का? ती म्हणाली, साहेब गरीबाची काय चेष्टा करतायत, मी भिकाऱ्याची मुलगी आहे. मग काय झालं? त्याने तिच्या बापाला विचारून तिच्याशी लग्न केलं. पुण्यात वाऱ्यासारख्या बातम्या पसरल्या की गरीबाचा मुलगा नवीन कलेक्टर झाला, त्याला गरिबीची जाण आहे, त्याने एका भिकारीशी लग्न केलं. कुणाशी लग्न केलं?
भिकाऱ्याशी लग्न केलं. आणि तेव्हा मग पुण्याच्या एका व्यापाऱ्यांनी त्याचा सत्कार ठेवला. सर्व व्यापाऱ्यांनी त्यांचा सत्कार ठेवला आणि तिथे बफेचं जेवण होतं. बफेचं जेवण म्हणजे माहिती ना मंडळी? बफेचं जेवण म्हणजे माहिती ना? अहो ते असं हात धरून उभं राहावं लागतं बघा, ताट घेऊन. भात द्यावं, वरण द्यावं, उद्यासारखं. असं कोण उभं राहतं? भाकरवाड ग माय. कोण उभं राहतं? भिकारी. असं उभं राहावं लागतं. आणि तिथे बफेचं जेवण होतं. एका बाजूला माणसांची राईंग आणि एका बाजूला बायांची राईंग. आणि मग ते जेवणाला सुरुवात करत होते तेवढ्यात अध्यक्षाच्या बाईने तिचा हात धरला आणि म्हणाली, अहो ताई थांबा, तुमचं नवीन लग्न झालंय, जरा नाव घ्या. आणि आपल्यामध्ये प्रथाच आहे उखाणा घ्यायची. जरा नाव घ्या ना. मग ती म्हणाली, मला नाव नाहीत. अहो घ्या हो. फार हट्ट केला. तेव्हा तिने नाव घ्यायला सुरुवात केली. ऐकायचंय का तुम्हाला नाव? महिला मंडळ, मागच्या महिला मंडळ का झोपल्या? घ्यायचं ना नाव? ऐकायचंय का? मग तुम्ही भजनामध्ये टाळी वाजवायला पाहिजे बरं का, अट आहे. आणि तिने नाव घ्यायला सुरुवात केली. हातात ताट धरला आहे आणि म्हणाली, चांदीचा ताट सोन्याचा ग्लास, चांदीचा ताट सोन्याचा ग्लास, ग्लासात होतं दूध, दुधाला आली साय, कलेक्टर साहेबांना भूक लागली, भाकरवाड ग माय. आला की नाही मूळ स्वभाव बाहेर आल्याशिवाय राहत नाही आणि तो बदलतही नाही. आदि होती नाती, आदि होती नाती, आदि होती नाती, आदि होती नाती. पटरानी गेले दिदी, मूळ पटराणी केली तिसी, तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. पण काहींचा स्वभाव वयानुसार बदलतो. उदाहरणार्थ शेंदडी तरुणपणात हिरवी असते, पण पिकली तेव्हा गोड. म्हणजे तरुणपणात ती हिरवी असते आणि म्हातारी झाली तेव्हा गोड. पिकली असे कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे, तैसे आम्हा केले पांडुरंगे, तैसे आम्हा केले पांडुरंगे, तैसे आम्हा केले पांडुरंगे. ओ पिकली आले कडूपणा गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे, तैसे आम्हा केले पांडुरंगे. पिकली असेंद कडूपणा गेले, तैसे आम्हा गेले पांडुरंगे. काहींचा स्वभाव वयानुसार बदलतो, पण काहींचा स्वभाव वयानुसार बदलत नाही. वय निघून जाते पण सोय सापडत. ऐका, दुपारची वेळ होती. म्हातारा खाटेवर झोपला होता. सुनबाई ओट्यावर भांडे घासत होती आणि तो म्हातारा उठला आणि मग सुनबाईच्या लक्षात आलं की धल्ला उठी घ्या बॉ. मग तिने काय केलं, ती जवळ त्याच्या खाटेच्या जवळ बसली. त्याने गोळ्यांची पिशवी काढली आणि म्हणाली, आपा तुम्हाला गोळ्याचा टाइम घ्या. सकाळी डॉक्टर गोळी दी घेत आहे, लाल गोळी 2 टाइम, पिवी गोळी 3 टाइम. या गोळ्या लिहा आणि बाटली लिहा, पटकन मला म्हणा काम करू द्या. मग तिने त्या गोळ्या द्यायला लावल्या आणि तिने गोळी फोडली. तेवढ्यात तो म्हणाला, नाही मी तुला हाते काही नेल्या. मग सुनबाई म्हणाली, म्हणे का बर? म्हणे नाही मी तुला हाते काही नेल्या. म्हणे का बर? तिले बलाव. म्हाताऱ्याचा स्वभाव होता तरुणपणापासून, तिले बलाव. मग सुनबाई म्हणाली, अहो आपा आता काय टाइम करा ना, तुम्ही मला भांडा कसा नाही आहेत, घरे झाडा नाही आहेत, तुम्ही लिहा ना पटकन औषध दिले आणि मला मोकळं करा. नाही तिले बलाव. म्हाताऱ्याचं चालूच होतं तिले बलाव. मग ती सुनबाई अवकोळा करून सांगत होती,
अहो तात्या अहो आप्पा लिहा ना पटकन मन सासूबाई ते अत्यंत तिकडे झाले शेजार नगर गप्पा माराले तुम्ही लिहा ना पटकन मोकळं करा. नाही तिले बलाव चालूच होतं म्हातारानं तिले बलाव. मग सुनबाई कंटाळून गेली आणि अंगणामध्ये पप्प्या खेळत होता चौथीचा पप्प्या. ती म्हणाली आय पप्प्या आता आहे म्हणे काय मम्मी वय आजीले बोलायले वय मायले बोलायले वय मी ने जाओ वय ना रे पप्प्या मी ने जाओ वय ना रे बाटोल. पण तो गया. मग तो म्हणाला मग तिने सांगितलं तिने विचार केला की हा बी ऐकत नाही आणि तो बी ऐकत नाही. मग तिला एक युक्ती सुचली आणि तिने 1 रुपयाची लालूच देऊन पप्प्याला 1 रुपयाची लालूच दिली आणि मग त्याला सांगितलं मी 1 रुपयाची सुचले वय जाय. हा मग मी जास. मग तेव्हा 1 रुपया घेऊन तो पप्प्या म्हातारीला बोलवायला गेला. तिथे गेल्याबरोबर म्हातारीचा गप्पा करण्याचा पहिला अध्याय चालूच होता. तेवढ्यात पप्प्या गेला आणि म्हातारीच्या मांडीवर लोळायला. ओ माय चाललं वय मन मम्मी तुला घर बनाव. चाललं वय ओ माय मन मम्मी तुला घर बनाव. अरे पो मी आते रांदी उनू धोनं देऊन घरे जाडून अरे ते तेवढंच भांडा कसाने बी नवीन आणत तुम मम्मी गई नाही मन मम्मी नाही उठी घ्या ना तो दल्ला. पप्प्या उठी घ्या ना तो दल्ला. मग ती म्हणाली बहीण आऊ म्हणा यमशे मारले जाशे राणे. आणि मग म्हातारी त्या घरच्या पायऱ्या उतरून आपल्या घरच्या पायऱ्या चढायला लागली आणि तिने डोळ्याने दृश्य पाहिलं. सुनबाई फार विनवण्या करते घ्या ना आप्पा तरी पण त्याला चालूच आहे तिले बलाव. म्हातारीची डोकी फिरली सुटून पडली. काय लागलं तिले बलाव मनाशिवाय घरात येते का आय पोरते इंटिंगला डबल लाईन त्यानं टोमडा खोपशी दे मरी जाई चांगलं होईल शांती लागली. सोय जाते पण सोय सापडत नाही. असा काहींचा स्वभाव वयानुसार पण बदलत नाही. उदाहरणार्थ कारले तरुणपणात हिरवं असतं आणि म्हातारपणात पण हिरवत असतं आणि ते तरुणपणात कडू असतं म्हातारपणात पण कडू असतं. पण कारले बदलत नाही. पण एखाद्या बाईच्या हातात जर पडलं तर ती त्याला गरम पाण्यातून काढून कूट मसाला वगैरे भरून असं बनवते ना की खाणारे लोक म्हणतात अहो कारले काय चांगलंय अहो कारले कडूच आहे. पण तिच्यामुळे ते बदलले. जसं कारले तिच्यामुळे बदलले तसं संतांच्या संगतीमुळे कडू दुर्जन सुद्धा गोड सज्जन माणूस होतो. कसा तरी महाराज अभंगाच्या चरणातल्या उत्तरार्धात सांगतात. चंदनाने बोरी वाटेला चंदनाने बोरी व्यापिलेला गुण दोषयाती नविचारी चंदनाने बोरी